गाय अतिशय कमी जागेत, कमी खर्चात, कमी चाऱ्यात आणि कशाही वातावरणात ॲडजस्ट होणारी गाय आहे आणि साधारणतः 1 लिटर दूध ही सकाळी आणि 1 लिटर दूध संध्याकाळी देते। हिच्या दुधामध्ये 6 ते 8% फॅट आहे आणि औषधीय गुणधर्म, प्रोटीन्स, फॅट्सचे अतिशय प्रमाण आहे। हिची संख्या भारतात फक्त 700 ते 800 उरलेली आहे। शेतकरी बंधूंनो, सर्वांना माझा नमस्कार। मी डॉक्टर आर आर शेळके। आपल्या समोर जी गाय दिसते तिला पोंगनूर असं गाय म्हणते, जी आंध्र प्रदेशमधील मूळस्थान उगमस्थान तिचं आहे। आणि खऱ्या अर्थाने आपण जे पाहतोय की जनावरांप्रती आपल्या सर्वांना प्रेम पूर्वीपासून आहे। घराघरामध्ये आपण कुत्रे मांजरी पाळतोच आणि गायीला आपण गोमाता म्हटलेलं आहे। परंतु आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो, एक दुर्भाग्य म्हणता येईल की गायची जागा कुत्र्यांनी घेतलेली आहे। मग आपल्या घरात सहजपणे जर आपल्याला वागवता येईल अशी जर कुठली गाय असेल तर ती म्हणजे ही पोंगनूर जातीची, ती आंध्र प्रदेशमधील आहे। अशाच प्रकारची एक दुसरी गाय केरळमधील वेंचूर देखील आहे। आणि हर घर गाय असा जो संकल्प आमच्या या ठिकाणच्या अकोला येथील डापकी रोड मध्ये राहणारे भूपेंद्र पाटील साहेब आहेत, यांचा एक असा संकल्प आहे की प्रत्येकाने गाय बाळगली पाहिजे, ज्याद्वारे आपलं त्या जनावरांप्रती पशुप्रती असलेलं वात्सल्य निर्माण होईल, घरामध्ये सुख शांती लाभेल। सोबतच आपल्याला घरामध्ये सकाळी, आता ही गाय छोटी आहे, छोटी असल्यामुळे निश्चितपणे याला खाद्यान्न कमी लागते आणि ते 1 ते 1.5 लिटर दूध उत्पादन प्रतिदिन देत असते। आणि या 2 लिटरमध्ये सहजपणे आपल्या घराचा उदरनिर्वाह देखील त्या वगैरे होत असतो। म्हणजे आपल्याला दुधाचं उत्पन्न देखील होते। एक पशु आपल्या घरी आपण संगोपन करतो, प्रेम निर्माण करतो, वात्सल्य निर्माण करतो, हे देखील या ठिकाणी आपल्याला फायदा होत असतो। मी भूपेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी देखील या संदर्भात 2 शब्द या ठिकाणी आमच्या शेतकरी बंधूंना सांगावे, प्लीज सर। सर नमस्कार सर, मी भूपेंद्र दिगंबर पाटील, माझं गाव बार्लिंग आहे आणि मी अकोल्याला राहतो। मी मुळातला शेतकरी आहे। कसं आहे, माझ्याकडे सुरुवातीपासून पशुधनाची, माझ्या आजोबांपासून वडिलांपासून, मला लहानपणापासून याच्यात मी लहानाचा मोठा झालेला आहे। त्याच्यामुळे गाय पाळावी हा माझ्या मनात लहानपणापासून अपेक्षा होती। पण शहरातली जी जागा असते अपुरी, त्या जागेमुळे, जागेच्या कमतरतेमुळे, मॅनपॉवरमुळे व चाऱ्याच्या महागाईमुळे माझा तो छंद कुठेतरी सुटत चालला होता। म्हणून त्या छंदाला पर्याय म्हणून मी पोंगनूर जातीची गाय यूट्यूबवर सर्च केली आणि ही गाय आणली। या गायीला एवढी डिमांड आहे सर की ही गाय म्हणजे असं समजून घ्या 5-6 जिल्ह्यात फक्त आहे माझ्याकडे आहे। आणि या शेतकऱ्यांनी ज्याला त्याला ही गाय पाळावी अशी मी त्यांना एक सांगतो। आणि या गायीचा सगळ्यात उद्देश असा आहे की ही गाय हर घर गाय, घर घर गाय या नाऱ्यानुसार ही गाय मला प्रत्येक खुट्यापर्यंत पोहोचवायची आहे, ना नफा ना तोटा या याच्यावर। आणि पूर्वी जसा आपला भारत सुजलाम सुफलाम होता गोसेवेमुळे, तसा पुन्हा घडावा आणि तशीच पुन्हा आपली हरित क्रांती व्हावी या उद्देशाने मी ही गाय पाळतो आणि लोकांना सुद्धा प्रवृत्त करतो ही गाय पाळण्याकरिता। आणि ही गाय अतिशय कमी जागेत, कमी खर्चात, कमी चाऱ्यात आणि कशाही वातावरणात ॲडजस्ट होणारी गाय आहे। आणि साधारणतः 1 लिटर दूध ही सकाळी आणि 1 लिटर दूध संध्याकाळी देते। आणि त्या दुधात, आपल्या गाईच्या दुधात 4-4.5 फॅट असतो। हिच्या दुधामध्ये 6 ते 8% फॅट आहे आणि औषधीय गुणधर्म, प्रोटीन्स, फॅट्सचे अतिशय प्रमाण आहेत। त्याच्यामुळे हे गाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी आणि लोकांनी हिला पाळावं। पण हिची संख्या भारतात फक्त 700 ते 800 उरलेली आहे। मोदीजींनी सुद्धा हिला प्रमोट केलेलं आहे की या जातीवर आंध्र प्रदेशने आता भरपूर निधी दिलेला आहे की याची संख्या वाढावी, म्हणून त्याच्यावर आता तिचे कृषी विद्यापीठ सुद्धा काम करत आहेत। अकोल्यातले पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातले शेळके सर आहेत, वाघमारे सर आहेत, मेटांगे सर आहेत आणि हे जे किरणदारा मेटांगे माझे भाऊच आहेत, या सगळ्या सरांच्या मार्गदर्शनातूनच मी या इथपर्यंत पोहोचू शकलो आणि यांचं मला खूप सहकार्य लाभलं साहेब। यांच्या प्रयत्नामुळेच आज ही गाय इतक्या लोकांना प्रदर्शनात दिसून राहिली। सुद्धा खांदा सांगितलेला आहे, त्यांनी सांगितलं त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्याला सूर्यनारायण म्हणतात वगैरे। परंतु तुम्ही पाहिला असेल भारतीय वंशाच्या सर्व गायीमध्ये हा खांदा आहे। त्या तुलनेत जर तुम्ही विचार केला असेल, ज्या पाश्चिमात्य गायी आहेत ज्यामध्ये होस्टेन फ्रिजियन असेल, जर्सी असेल, यामध्ये खांदा नाहीये। सोबत तुम्ही पाहिला आपल्या म्हशीमध्ये देखील खांदा नाहीयेत। म्हणून असे ज्यांना खांदा नाही त्या जनावरांना तापमान नियंत्रित करता येत नाही, कारण खांदा आणि या गळ्याच्या खाली जी मानेच्या खाली लटकती पोळा असते, या पोळेमध्ये आम्ही त्याला इंग्लिशमध्ये स्वेट ग्लँड्स म्हणतो, म्हणजे घामग्रंथी या मोठ्या प्रमाणात असतात। म्हशीमध्ये फक्त पुढील 2 पायाच्या मध्ये गोळा असतो, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये ब्रिस्केट म्हणतो, त्यामध्ये ह्या घामग्रंथी स्वेट ग्लँड्स या मोठ्या प्रमाणात असतात आणि या शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचं काम करतात। म्हणून देशी वंशाच्या गायीमध्ये हे अवयव चांगल्या प्रकारे असल्यामुळे त्या किती उष्णतामान बाहेरचं वाढलं आणि त्यामुळे शरीराचं तापमान वाढलं, त्या नियंत्रित करण्याचं काम चांगल्या प्रकारे करू शकतात। या उलट ज्यांना खांदा आणि पोळ नाहीये ते शरीराचं तापमान नियंत्रित करत नाही। म्हणून तुम्ही पाहिलं असेल म्हैस ही नेहमी पाण्यामध्ये डबक्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करते, कारण उष्णता वाढल्यावर त्यावर हीट स्ट्रेस येतो आणि तो कमी करण्यासाठी ती त्या आर्द्रतेचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत असते। सोबत होस्टेन फ्रिजियन असेल, जर्सी असेल, त्या देखील आपल्या अतिउष्णतेमध्ये टिकत नाही, हे आपला अनुभव आहे। त्याचं दूध उत्पादन कमी होते, प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम होत असतो। त्यांना थंड ठिकाणी ठेवावं लागतं। बऱ्याच ठिकाणी फॉगर्स आता लावलेले डेअरीमध्ये, ज्याद्वारे त्यांना थंड केले जाते आणि त्यांना त्या ठिकाणी आंघोळ घातले जाते। हा खऱ्या अर्थाने उद्देश आहे।